पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये अमिड याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं हे अपेक्षित होतं। अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार हा घडला नसता, असं अजित पवारांनी अनौपचारिक चर्चेमध्ये म्हटलंय। त्यामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचं खापर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर फोडल्याचं दिसून येत आहे। तर दरम्यान अजित पवार यांचे पुत्र म्हणजे राजपुत्र आहेत असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेलं आहे, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती। तसंच आहे बघा, आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी, गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलंय यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।